सरकारनं मराठा समाजासाठी ओबीसींप्रमाणेच सवलती सुरू केलेल्या आहेत। त्यानंतर मराठा समाजात तर आनंदाचं वातावरण आहेच, मात्र ओबीसी समाजातनं अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत। मात्र या घोषणेमुळे खरंच मराठा समाजाचं भलं होणार का, याकडे आता याबाबत स्पष्टता येणं बाकी आहे। पाहूयात। फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय। ओबीसींप्रमाणे मराठा समाजालाही सवलती। मराठा समाजासाठी 8 योजनांची घोषणा। मराठा समाजाच्या मागण्यांसाठी गेल्याच आठवड्यात जरांगेंनी रखरखत्या उन्हात उपोषण केलं। त्याची राज्य सरकारनं तातडीनं दखल घेत त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि उपोषण थांबवलं। त्यानंतर मराठा समाजासाठी सरकारनं आता आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। ओबीसींप्रमाणे शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा मराठा समाजाला देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। यासाठी तब्बल 8 योजना सरकारनं सुरू केल्या आहेत। 10वी नंतरच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचा लाभ जो की पूर्वी ओबीसींना मिळत होता, तो आता मराठा विद्यार्थ्यांना सुद्धा मिळेल। मोटार वाहन चालक व वाहक प्रशिक्षण योजनेचा लाभ। माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती। शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती म्हणजेच पालकांचा आर्थिक भार कमी होणार। परराज्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सरकार मदत करणार। ओबीसींच्या सर्व शैक्षणिक सवलती सोयी मराठा विद्यार्थ्यांनाही मिळणार। ओबीसी कॅप पूर्ण झाल्यावर रिक्त जागांचा मराठा विद्यार्थ्यांना फायदा होईल। भविष्यातील ओबीसींसाठीच्या सर्व योजना मराठा समाजास सुद्धा लागू असतील। फडणवीस सरकारच्या या घोषणेनंतर जरांगे पाटलांनी सरकारचं अभिनंदन करत कौतुक केलंय, तर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मात्र याबद्दल नाराजी व्यक्त करत ओबीसींना समान लाभ देण्यामागे काय तर्क आहे असा सवाल केलाय। राज्य सरकारनं ही जी भूमिका हातात घेतली 30 मेचं आंदोलन अंतरवालीचं झाल्यापासून, ही खरंच चांगली आहे की त्यांना गोरगरीब मराठ्यांचे मनं जिंकता येत आहेत, गोरगरीब मराठ्यांच्या मनावरती राज्य करता येत आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी, विशेष करून आपल्या विखे पाटील साहेबांनी आणि लाड साहेबांनी, त्यांनी सगळ्यांना मिळून मराठा समाजाच्या जेवढ्या मागण्या आहेत या मागण्यांची अंमलबजावणी करून मराठा समाजाला न्याय द्यायचं ठरवलं आहे। त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो। ज्या योजना ओबीसींसाठी त्याच योजना मराठा बांधवांसाठी किंवा त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी। मुळात ओबीसींसाठी ज्या योजना दिल्या गेलेल्या आहेत त्या घटनात्मक आहेत, त्या सामाजिक मागासलेपणाच्या तत्त्वावर, निकषावर, अभ्यासावर आधारित आहेत। जो मागास आहे, जो सिव्हिलायझेशन पासून दूर आहे, ज्याच्यावरती शेकडो वर्ष अन्याय झालाय, त्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून ओबीसींच्या योजना बनलेल्या आहेत। मग त्याच योजना मराठा समाजासाठी जाहीर करतंय शासन, लोकनियुक्त सरकार। त्याच्या मागचं लॉजिक आम्हाला कळालेलं नाही। म्हणजे ओबीसींचे सर्व निकष मराठा समाजानं पूर्ण केले का? एकीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी सरकारच्या निर्णयाला विरोध केला असताना ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी मात्र निर्णयाचं स्वागत केलंय। नाही, ओबीसीचं मुळीच नुकसान नाही आहे। हे बघा, आपल्या राज्यामध्ये एससी, एसटी आणि ओबीसी या विद्यार्थ्यांना ज्या सोयी सवलती मिळतात, आधी एससी आणि एसटी प्रवर्गाला मिळत होत्या। 2016 नंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाने लढा उभारला आणि ज्या ज्या सोयी आणि सवलती एससी आणि एसटीला आहे त्या सर्व सोयी आणि सवलती आम्ही ओबीसी समाजाला लागू करून घेतल्या सरकारकडनं, आणि आज त्या योजनेचा लाभ ओबीसी समाजातील विद्यार्थी घेत आहेत। तेच लाभ याच्यापुढे, त्याच योजना याच्यापुढे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सुद्धा लागू करण्यात येतील। अशा प्रकारचा जो शासन निर्णय सरकारने घेतलेला आहे त्याचं मी अभिनंदन करतो। सरकारने या योजनांबाबतचा GR काढल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी मात्र टीका केली आहे। या सरकारची भूमिका ही कधीच ओबीसीच्या बाजूने राहिलेली नाही। महाराष्ट्र सरकारची मतं घेण्यापुरतं, म्हणजे गाईचं दूध काढण्यापुरतं वासराला गाईच्या स्तनाला लावणं आणि मग ओढून घेणं, मग दूध काढत बसणं, अशीच प्रवृत्ती या सरकारची आहे ओबीसीच्या बाबतीत।
बरं, लोकसंख्येचाही ओबीसीचा विचार केला नाही. जेवढे तुम्ही सारथीला देताय तेवढे आम्हाला देताय. या सवलती देत असताना देशातील ओबीसी 50% वर आहे. मग तेवढी तरतूद करायला पाहिजे. बार्टी, सारथी, तार्टी याबरोबरच जर पैसे मिळत असतील तर इतक्या मोठ्या समूहाचा, समाजाचा कसा विकास होईल? आता जरांगे जरी या निर्णयाबद्दल खुश असले तरी सरकारच्या निर्णयाबद्दल सध्या तरी संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. ओबीसींचे सर्व लाभ मराठा समाजाला देताना ओबीसींच्या वाट्याचं काही काढलं जात आहे का, ही भीती काही नेत्यांना आहे. तर काहींच्या मते ही घोषणा फक्त बोलाची कढी आणि बोलाचा भात ठरू शकते. पण याबाबत सरकारनं स्पष्टता आणणं गरजेचं आहे. या योजनांची अंमलबजावणी झाली तर मराठा समाजाला मात्र याचा फायदा होणार हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.